एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहत असाल विकास आणि जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी आम्ही 80 पैकी 60 जागा घेतल्या. स्ट्राईक रेट वाढला. लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांचा. म्हणून या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब ज्या ठिकाणी जातात मामा तुमच्या कॅमेऱ्यात येत आहे का मोबाईल दुबळे जरा मागे परिवर्तनाची काही दुबळे जरा मागे त्याचाच परिणाम आहे. अनेक मान्यवर मागे आपल्याला सांगितलं की आम्हाला ऑपरेशन कायदे करण्याची गरज नाही. आमच्याकडे एवढे गरज होत आहे की आम्ही त्या प्रवेशाला वेळ देऊ शकत नाही अशी आमची अवस्था. म्हणून कार्यकर्ता हा आमच्याकडे येतोय, त्याच्या मर्जीने येतोय आणि त्याचा परिणाम जे आता आजूबाजूच्या विधान परिषदेमध्ये तुम्हाला पाहायला या संदर्भामध्ये आतापर्यंत तरी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही निर्णय घेण्याचा टायमिंग असतो तो टायमिंग नुसार ते निर्णय घेतले. मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत त्या संदर्भामध्ये निर्णय सुद्धा होतो. साहेब प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी काहीच आहे त्यांच्यामध्ये कधी एक वाक्य तर नव्हतीच. आता कुणाला उमेदवार दिले कोण नाराज आहे यापेक्षा आता तो पक्ष कुठे आता एक तो शोधावा लागला. काँग्रेसने पहिल्यापासून त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मांडली होती. त्यांनी एवढं कॉम्प्रोमाइज यासाठी केलं की त्यांना राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. शरद पवार साहेब आहेत म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. आताही त्यांनी विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे असतील तर कॉम्प्रोमाइज करून त्यांनी स्टेटमेंट दिलं. परंतु त्यांना उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आली. काँग्रेसला डाऊन करणं किंवा काँग्रेसचा अपमान करणं हे उभाटाने केलेलं. मला काँग्रेस हा अशी ती पार्टी आहे पण ते काही सगळं गेलं तरी चालेल परंतु आम्ही आमचा हक्क सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील. म्हणून काँग्रेस आता ही सेपरेट लढेल असे आता तरी वाटत. उद्धव ठाकरेंना पराभव उभे राहण्यासाठी चर्चा आहे. काय वाटतं त्यांना याची सर्व प्रकारची जाणीव असते, त्यांना सर्व माहिती असते की उभाटाला संपवण्यासाठी त्यांच्या आतमध्ये त्यांच्या पक्षाचेच लोक तयार आहेत. म्हणून घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत. त्यांना इतरांची गरज नाही. म्हणून मला वाटतं सेफ साईड म्हणून ते आज निवडणुकीतून बाहेर पडले. साहेब काल सुषमा अंधारेंनी एक स्टेटस ठेवलेलं की उद्धव ठाकरेंच्या सोबत भेट घेतलेल्याचं आणि त्याच्या खाली एक लिहिलं होतं की 100 आमदारकी खासदारकी या व्यक्ती पुढे कुर्बान. दिली तर ना तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना. ते दिलंही त्याला कुठे कुर्बान करता तुम्ही. आणि पल्ला गाठायचं इतक्या लवकर असं गुडघ्याला भाषण झालं साधत करतो. आम्ही 42 वर्षापासून काम करतोय. 1-2 दिवसाचा प्रवास नाही केला आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतं. ते आमच्या बहीण बघा वाघमारत यायला तुमच्या स्वप्नात एका मिनिटात उमेदवारी दिली राज्यसभेत पाठवतो. याला मनाचा मोठे म्हणून त्यांना शुभेच्छा. त्याचं काम करा पक्ष असाच बघू. साहेब प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे साहेब प्रहार जो पक्ष आहे तो शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा आहे. आता मोर्चे का करतात काँग्रेसची काय पॉलिसी आहे, भाजपने आता विधेयक काय आणलंय या बाबतीमध्ये सर्व चर्चा होत आहेत. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं कुणाला जर चर्चा करायची असेल तर ओपन आपण समोरासमोर करू. आणि ते आव्हान प्रति आव्हान एक प्रकार घेणं सुरू आहे. म्हणून याच्यावर आता भाष्य करणं योग्य. साहेब प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो आपल्या पक्षात विलीन करण्याची चर्चा चालू आहे. प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो आपल्या पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काय चाललंय, काय चर्चा झाल्या बच्चूकडे साहेबांचं आणि एकनाथ साहेबांची काय चर्चा झाली याच्याबद्दल तर कुणाला आमच्या पक्षी घेतलं पाहिजे कुणाला माहिती नाही. त्याचा निर्णय ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब घेतील. एकनाथ शिंदे साहेब दूर निर्णय घेतील. मला पक्षाचा हिस्सा मराठी शाळा बदलणे किंवा मराठी बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. मराठी ही टिकली पाहिजे, मराठी ही कायम असली पाहिजे. मराठीचं वर्चस्व त्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आणि त्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचण्याचा नामा नाही ही सर्वांचीच भूमिका आहे. आणि एका पक्षाला फक्त पोळका आहे
आणि आम्ही फक्त हिंदी भाषिक आहोत असं समजलं तरी कारण नाही. मराठीसाठी वाटून पण लढा द्यायला आम्ही सुद्धा तयार आहोत. भूखंडावरनं महायुतीमध्ये जे आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये त्याची निर्माण करण्याचा प्रयत्न होतात अशा निवडणुकीमध्ये सगळ्या गड्या पडतं वेगळं पडलं. तुम्ही पाहिला तर नगरपालिकेला कसं झालं, महानगरपालिकेला झालं, जिल्हा परिषदेला झालं. म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी काही वेळेला कॉम्प्रोमाइज न करता हे लढा करावा. नागपूर संघ कार्यालयाला रेडिएशनची धमकी देण्यात आलेली आहे. मला पत्र मिळालं. नागपूर कार्यालयाच्या सर्व सुरक्षेला केंद्र पाहते, राज्यही पाहते, म्हणून त्यांना धोका असून काही कारण नाही. ते गैरसमज करण्याचे प्रकार काय आहे? आता पांढरे बाबासाहेबांनी पाठवा बाबासाहेबांनी जे त्यावेळेला जे जे स्टेटमेंट घेतलं जायची त्यांची भूमिका होती त्या भूमिकेला या काही राज्य सरकारने केलेला विरोध आत्ता ते बोलत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक विषयात आपलं जे काही स्पष्ट मत मांडलं होतं त्याची आता आठवण आणि ते केलं असतं तर किती बरं झालं असतं. तर हे प्रत्येक राज्यकर्त्याला